संप्रदायानुसार तिलक असतात, गंध असतात. याला म्हणतात वृद्ध पुनरुत्थिलक तिलक. वृद्ध पुनरुत्थिलक तिलक म्हणजे सरळ असलेलं आणि जे शिवजीचे भक्त महादेव आहेत त्यांना भस्म असतात, तीन असतात. तर प्रत्येक संप्रदायात दोनच तिलक आहेत त्याच्यामध्ये, विशेष करून शिवजीचा आणि त्रिपुंड म्हणतात आणि वैष्णवमध्ये वृद्ध पुनरुत्थिलक म्हणतात. वृद्ध पुनरुत्थिलक म्हणजे सरळ गोट्या. तर त्याच्यामध्ये सरळ गोट्यामध्ये वेगवेगळे प्रकार असू शकतात, पण ते नारायणाची भक्ती प्रेझेंट करणारे आणि त्रिपुंड म्हणजे शिवजीची भक्ती प्रेझेंट करणारे हे दोन असतात. तर हे तिलक इथून लावण्याचं कारण असं की दोन जे रेषा आहेत त्या भगवान कृष्णाचे विष्णूचे चरण कमळ आहेत आणि विष्णूच्या चरण कमळावर जे पान काढले नाकावर ते तुळशी पत्र ठेवलेले आणि असं म्हटलं जाते की जो भगवान नारायणाला तुळशी प्रिय आहे आणि जो तुळशी अर्पण करतो आणि जो तुळशी धारण करतो कंठी माळा किंवा तिलक धारण करतो तेवढाच प्रिय भगवान नारायण होतो. म्हणून आम्ही नारळ इथे नाकावर तुळशी पत्र आणि तिलक काढतो. आणि इथे लेफ्ट साईडला ब्रह्माजी राहतात, डाव्या साईडला विष्णू शिवजी राहतात आणि मधात नारायण राहतात. म्हणून अशा पद्धतीने तिलक लावला जातो. आणि हे गोपी चंदन आहे. गोपी चंदन म्हणजे द्वारकेमध्ये गोपी तलाव आहे, ज्या गोपीने भगवंताच्या प्रेमामध्ये देह त्याग केला, त्यांच्या देहापासून ही माती आहे. तर असं म्हटलं जाते अग्नी पुराणामध्ये की जो कोणी हे तिलक धारण करतो त्याच्या आजूबाजूला यम, प्रेत, भूत जे डाकणी चैतन्य भीत अपूर्व असतात त्या ठिकाणी नारायणाचं सुदर्शन चक्र त्याचं रक्षण करत असतात. म्हणून तिलक लावण्याचा फायदा दोन येतात. एक तर स्वतःला हे माझे स्वामी, जसं एखादी स्त्री सिंदूर भरती किंवा तिलक लावते याचा अर्थ काय केला कोणतरी स्वामी आहे, तसंच जो कोणी तिलक लावतो त्याचे स्वामी कोण नारायण आहे, विष्णू, कृष्ण आहे. तर स्वतःला माझे स्वामी कोण नारायण आहे. दुसरी गोष्ट स्वतःला डिसिप्लिन लावण्यासाठी मी जेव्हा तिलक धारण करेल तर माझ्याकडून वाईट गोष्टी होऊ नये म्हणून तिलक धारण केलं. तिसरी गोष्ट जो कोणी तिलक लावतो तर त्याला नाही का कृष्णाचा स्मरण होतात. तो काय म्हणतो हरे कृष्ण हरे राम. तर आमच्याकडे स्त्री आणि पुरुष दोघं तिलक लावतात. हे तिलक पाहूनच लोक आम्हाला काय म्हणतात म्हणजे आपल्यामुळे भगवंताचं त्याला आठवण होईल म्हणून त्यासाठी तिलक धारण केलं पाहिजे. समजा इन केस तुम्हाला ऑफिसला जायचं असेल आणि तुम्हाला आवडत नाही तर पाण्याचा लावू शकतात. ओम केशवाय, ओम नारायणाय, ओम माधवाय, गोविंदाय, त्रिविक्रमाय, मधुसूदनाय असे 13 तिलकाचं वर्णन आपल्या शास्त्रामध्ये. आणि विशेष करून भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये भूतनावध झाला होता आणि भूतनावध झाल्याबरोबर त्यावेळेस गोपीने गोशे घेतलं, गोरस घेतली आणि भगवान कृष्णाला 13 ठिकाणी तिलक लावले. तर आचार्य म्हणतात की भगवंत स्वतः तिलक लावतात, गोपी पण लावतात, तुम्हाला लावायला काय प्रॉब्लेम? लोक कोणी काय लावतात तर तुम्ही तिलक लावल्याचा फायदाच फायदा आहे. म्हणून तिलक लावलं पाहिजे आणि स्वतःसाठी पाहिजे. गोपी भगवान कृष्णाला जेव्हा तिलक लावतात ना भगवंत, तर भगवंताला भक्ताची आठवण येते, पण भगवंताला दोन गोष्टीची आठवण जास्त येते तिलक पाहिजे. एक तर त्याला तुळशी पत्र पाहून तुळशी देवीची आठवण येते आणि त्या तिलकाचा कलर येलो कलर पाहिजे त्याला गोपीची आठवण येते. म्हणून भगवंताला प्रिय असलेले